अरे वा आलो रे. कोण आहे? अरे विनायक भाई. अरे काय हॅलो गायस. तर आपले विनायक भाऊ आलेत मुंबईवरना. एकदम विमानाचा प्रवास फ्लाइंग करून एकदम आणि डायरेक्ट लँड केले त्यांनी चंदीगडला. आणि त्यांची गाडी ट्रान्सपोर्ट त्यांनी केली होती. ती आय थिंक कधी आली विनायक? ती माझ्या मते आलेली आहे सॅटर्डेला पोचलेली हॉटेल. हां. सो आता आम्ही पटकन खाली जाऊन नाश्ता करून घेणार आणि विनायक भाऊचे मिरर्स लावायचे गाडीचे. तर ते मिरर्स आपण सेट करू आणि मग पुढे आपण थोडं चंदीगडला बघूया. काही शॉपिंग वगैरे लागली तर करून टाकूया. हां. सो आता आज आपला डे 4 आहे चंदीगडचा. आणि मग उद्यापासून आपलं डे 5 राईड आउट सुरू होणार आहे. पहिलं स्पॉट आय थिंक कुठलं आहे? उद्धमपूरला राईड आउट. मला वाटतं किती किलोमीटर आहे? 340 to 380 किलोमीटर आहे. 340 to 380 किलोमीटर्स. कमी आहेत पण 550 650 आम्ही काय मागले. टेरेन आहे. अच्छा टेरेन आहे. तो टेरेनला आता मजा मी आ जाएगा काम. काल खूप हेक्टिक दिवस झाला यार. मी काल ब्लॉग जास्त शूट नाही केला. रात्री आलो 12:30 वाजता मला वाटते मी पोचलो आम्ही 12-12:30 वाजता. आणि मग रात्री 1 वाजता जेवलो. थोडंफार खाल्लं आणि मग झोपलो. त्यामुळे काल काही शूट नाही केलं. पण आता पुढे आजचा दिवस शूट करणार आपण आणि मजा करणार. चला चल विनायक. चलो. रूमचा पसारा बघा मित्रांनो. अस्ताव्यस्त सगळीकडे पसारा करून ठेवला आहे. आणि आज हा पसारा असाच राहणार आहे. आज रात्री सगळं सेट करावं लागेल. नाही तर सकाळी आपल्याला उशीर होणार. त्यामुळे सगळा पसारा क्लिअर करून जावं लागेल. आता चंदीगडवाले पाजी बोलतील कुठनं आलीत लोक यायला पसारा करायला. मुंबईवाले कहा से आवे का? इथेच गाडी रेडी आपली. हां. एक लफडा झालाय. का आलंय? टँक डॅमेज. काय बोलतो? कुठे कलर गेलाय अक्षरशः. कुठे इकडे या साईडला लेफ्ट साईड कलर गेला. यार ओ माय गॉड शिट यार. एक डॅमेज झालंय. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि खाली पण इथे लागलोय. ते तर दिसत नाहीये रे. पण हे तर दिसतंय यार क्लिअरली. गॉड. डॅनिसर स्क्रॅच नाहीये. पूर्ण डेंट पण पूर्ण डेंट पडलाय रे आतमध्ये. हां कोणीतरी हँडल वगैरे त्याला लावलंय. हँडल वगैरे काहीतरी. ठीक आहे आता होपसो बघू आता काय. चलो ठीक आहे आता. कोई है क्या रे छोटू? कोई है क्या? तू है क्या दुकानदार? एक बॅग चाहिए. तुला डफल बॅगच पाहिजे? डफलच पाहिजे ना आपल्याला. काय झालं? हातकड 104च आहे ना. रिन्यू करायला लागेल का? आम्हालाच आमच्या रूमच्या बाहेर आमचं सामान आतमध्ये कसा होगा बे. तरी बॅग घेतले आपण. डफल बॅग. कारण का आपली जी बॅग यूज करतो तुटले. त्यामुळे ही बॅग आपल्याला त्या बॅगेतलं सामान या बॅगेत ट्रान्सफर करून ही बॅग यूज करावी लागेल आपल्या हिमालयनवर ॲज अ टेल बॅग. रिन्यू करायला लागतं. हो हो. आय नो ब्रो. यू आर व्हेरी एक्सपिरियन्स गाय ना. लॉजवर आम्ही सारखे जातो ना. बॅग घ्यायची होती. सो दोस्त लोक चालले लंच करायला. कुठं चाललोय आपण? ओंकार नाव काय? पाल धाबा. कसली? पाल ढाबा बटर चिकन और स्पेशल चंडीगढ़ वाला बटर चिकन. ये मजा कब लेने वाले हो आप? हाँ तो ये भी मजा लो उल्टा बैठ के. सही बात है बॉस. राइट. सो हाय पाल ढाबा. इकडे फेमस बटर चिकन भेटतं. सो आम्ही इकडे आता आजचा लंच करणार
वो लेके जा दो त्याचं ताटच लपलं रासांमध्ये तर मित्रांनो आता आपण बायकोलॉजीच्या शोरूममध्ये जातोय जिथे विनायकला त्याच्या मोटरसायकलचा एक्झॉस्ट बघायचा. बंद वाटतं. बंद आहे रे यार. लेट यार. कसं काय लेट? 7 वाजेपर्यंत बोललो होतो आपण. तर मित्रांनो शॉप बंद झाले ते कारण का इकडे पॉवर कट आहे. वातावरण पण थोडं पावसासारखं झालंय. ढगाळ वातावरण, वादळ आले वादळ. तुफान आलंय तुफान मित्रांनो. माझं तेव्हा कसं एकदम वातावरण चांगलं होतं. 2 मिनिटामध्ये आता 5-10 मिनिटामध्येच म्हणा तिथून ना निघालो 2 मिनिट इकडे आलो बघतो ते तुफान पूर्णपणे वादळ आले, धुळीचं वादळ. चंदीगड मधनं परत आपण आता हॉटेलवर आलो. हॉटेलवर मेकॅनिक आला. मेकॅनिकला गाडी दाखवते सगळेजण. काही प्रॉब्लेम असेल तर चेक करून घ्यायला लागेल. प्लस मला वाटते माझ्या मोटरसायकल चेन चेक करून घ्यायला लागेल. चेन लूज असेल तर चेन टाईट करून घेतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, ऑल सेट. आपण आता चंदीगडला आहोत आणि आता आपण पुन्हा निघतोय उधमपूरला. पठाणकोटला जाऊन मग उधमपूरला जाणार आपण. जवळपास 380 किलोमीटरचं अंतर आहे. पाऊस पडला होता इकडे थोड्या वेळापूर्वी. ओव्हरकास्ट सिच्युएशन आहे पण गरमीमुळे मी रेनकोट घातला नाही. थोडं बॅग आपली नवीन आहे, आज नवीन सेटअप केलं आहे आणि प्लस दुसरी गोष्ट त्याच्यामुळे ठेवलं मी रेनकोट वगैरे. लागला तर मग घालूया माईट बी. सो आज थोडं खिंडीसारखा रोड वगैरे येईल. हो हे गाव होतं त्या. थोड्या वेळात निघतो इकडून आम्ही. जवळपास मला वाटतं 1-2 वाजता ब्रेक असेल. तर मध्ये माईट बी रेकॉर्ड करायला भेटणार नाही जर पाऊस पडला तर. अदरवाईज मी रेकॉर्ड करायचा पूर्ण प्रयत्न करेन. सो फायनली आपण निघतोय चंदीगडवरनं. 391 किलोमीटर्स राईड करायचं आहे आज. तर ही गाडी मोटरसायकल माझी हलवावी लागेल. तर मित्रांनो अखेर आपण रेडी आहोत आजच्या राईडऑफसाठी. सगळे रेडी आहेत आणि पाठीमागे पण मोटरसायकल रेडी आहेत. 25 मोटरसायकल आहेत आज राईड करायला आणि 3 राईड कॅप्टन. सो टोटल 28 लोक आहोत. बाकी पिल्ले नाहीत काहीजण. खूप मजा येणार आहे आज. रोडचं जे क्लायमेट आहे चेंज होणार आहे. रोड वेगळा होणार आहे. सर्व काही वेगळं असेल. आपल्या रोजसारखं कालसारखं नसेल. गेले 3 दिवस मी चालवतो आहे जे हायवेवर. त्याच्यापेक्षा डिफरंट असेल आज. फक्त पाऊस नाही पडायला पाहिजे कारण का पाऊस पडला तर थोडं मुश्किल होऊ शकतं. रेडी ब्रो रेडी. चला विनायकाला
few minutes later. अजूनही आपण चंदीगडमध्ये आहोत आणि या चंदीगडच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. इकडे सिग्नल खूप मोठे असतात आणि सिग्नल खूप जास्त आहेत या रोडला. आपल्याला चंदीगडमधनं आता मला वाटतं 5 किलोमीटर एक लेफ्ट घेऊन बाहेर पडता येईल मेन रोडला असं वाटते मला ट्रिपरवरनं. बट आता तरी गाडी बंद करून थांबावं लागलं. माझं टेम्परेचर आज कमी आहे, 34 डिग्री सेल्सिअस आहे. रोज गरमीमध्ये घामाने माकाची सवय होती, आज तसं सिच्युएशन नाही आहे, थोडी बेटर आहे. सिग्नल ग्रीन झाला आहे, सो चला. सो इन दी एंड आपण आता अखेर हायवेला लागलो आहे. लुधियाना 84 किलोमीटर फ्रॉम हियर. अमृतसर 215. एक घोडा गाडी, हायवे पे घोडा गाडी. इकडे ट्रॅक्टर जास्त पाहायला भेटतात आपल्याला, कारण का शेतीचा जो व्यापार आहे, शेती उत्पन्न जास्त आहे. खूप रोजगार जो आहे शेतीवर अवलंबून आहे पंजाब हरियाणामध्ये खूप प्रमाणात. त्यामुळे ट्रॅक्टर आणि शेतीला लागणाऱ्या पूरक गोष्टी जी वाहनं असतात ती रोडवर खूप पाहायला भेटतात. सो छोटासा रिग्रुपिंग आहे, आय थिंक रिग्रुपिंग हॉल्ट घेतात वाटतं. खूप वेळानंतर पूल आला रोडवर, खूप दिवसानंतर पूल आला, अशी नदी पाहायला भेटते. आणि वातावरण देखील छान आहे पंजाबमध्ये, कारण का गेले 2 दिवस राजस्थान हरियाणामध्ये अशी हरियाली नव्हती जी पंजाबमध्ये आहे. समृद्ध आहे पंजाब झाडांकडे बघून आणि शेतीकडे बघून. असं वाटतं कुठे कोल्हापूरमध्ये आलं. पण आजच्या राईडची सुरुवात थोडी धाकधुकीने झाली. पाऊस पडेल, पाऊस नाही पडणार, पण लकीली पाऊस पडला नाही, अदरवाईज हालत खूप खराब झाली असती. सरप्रायझिंगली चंदीगडच्या बाहेर आल्यावर टेम्परेचरमध्ये कमी जाणवतं. ही टेम्परेचरची कमी मला वाटलं इकडच्या वातावरणामुळे, इकडच्या लावलेल्या झाडांमुळे, शेतीमुळे. ठीक आहे, आपण इथे लाईनअप करूया. मोसंबीचा ज्यूस बिलकुल पिणार नाही आहे मी आता. आपण चंदीगड लुधियाना हायवेला जवळपास अर्धा रस्ता पार केला आणि वातावरण इकडे निवांत आहे, मस्तपैकी शेती. आणि शेतीमध्ये काही लोक डिस्टर्ब करतात आपल्याला. काय बोलतो? तर 10 मिनटं थांबणार. प्रत्येकजण आपल्याला पद्धती एन्जॉय करतात. काही जण ज्यूस पितात, मी प्रोटीन बार खातोय आणि कोणा थोड्या वेळात निघतोय. ऑल सेट. आणि आता आपण पुन्हा राईड आउट करतोय या ब्रेकपासून. पुढे आता मला वाटतं लंचसाठीच थांबूया. 107 किलोमीटर चालवलं आहे, माफ करा मगाशी काही बोललो मी. आणि अजूनही मला वाटते 286 किलोमीटर टोटल राईडसाठी बाकी आहेत. पण मध्ये आय थिंक 60-70 किलोमीटर आपलं ब्रेकिंग पॉईंट इन माईट बी. आणि त्यानंतर मग पुढे आपण पुन्हा राईड आउट करणार. तर डाव्या साईडला जालंधर सिटी आणि उजव्या साईडला पठाणकोट. आपल्याला पठाणकोटला जायचं आहे. आणि हा सेल्फी शूट करतोय. आजी बैठ रहे गाड़ी पे. चलो बाय. अरे किती छोटासा मुलगा गाडी चालवतोय. लहानच आहे, मला नाही वाटत 18 वर्षापेक्षा मोठा वाटतं.
मला आता भूक लागा लागले, कारण का 12 वाजलेत. अजूनही 1-1.5 तास बाईक चालवावी लागेल. पठाणकोट अजूनही लांब आहे, पण एक गोष्ट चांगली, इकडे वातावरण खूप छान आहे. आता 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आपण पठाणकोटला पोचणार आहोत. ही खिंड पार केली की पुढे पठाणकोट आहे. खूप वेळानंतर वळणदार रस्ता आला आणि रस्ता देखील सुंदर आहे. झाडं आहेत, ही मला वाटतं सागाची झाडं आहेत. हे आहे समोर पठाणकोट जे आपल्याला दिसतंय. धर्मशाला 84 किलोमीटर राईट मारून. आर्मीचा ट्रक आहे. सलाम. आपल्या देशाची आर्मी जास्त ॲक्टिव्ह आहे पठाणकोटमध्ये. तर मला माहीत नव्हतं पठाणकोट पंजाबमध्येच येते. मला असं वाटलं ते जम्मू आणि काश्मीरमध्ये असेल, पण पठाणकोट हे पंजाब राज्यातच येते. अमृतसर 104, जम्मू 103, उधमपूर 174. आपल्याला जायचं उधमपूरला. आपलं हॉटेल 130 किलोमीटरवर उधमपूरमध्ये. पठाणकोटला आर्मीचं बेस कॅम्प आहे, त्यामुळे इकडे आर्मीच्या गाड्यांचा वावर तुम्हाला जास्त दिसेल. तर प्रत्येक वेळा आर्मीची गाडी दिसल्यावर जरूर त्यांना सलाम करा, कारण का त्यांच्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत. अमृतसर डाव्या साईडला, उजव्या साईडला जम्मू 97 किलोमीटर्स. जवळपास समान अंतरावर आहेत जम्मू आणि अमृतसर या ठिकाणापासून, म्हणजेच पठाणकोटपासून. तर अखेर आज आपण आता पठाणकोटमध्ये आपल्या लंचच्या ठिकाणी आलो आहे, जे आहे डाऊनटाऊन 44. सो डाऊनटाऊन 44 वरून आपण निघतो आहे उधमपूरला. 123.9 किलोमीटर्स डिस्टन्स आपल्याला कवर करायचं आहे. पठाणकोट भारत पाकिस्तान बॉर्डरपासून खूप जवळ आहे आणि ॲक्च्युली काही वर्षांपूर्वी पठाणकोटलाच आतंकवादी हल्ला झाला होता. दुर्दैवाची गोष्ट आहे, खूप शहरी भाग आहे, वस्ती आहे तिथे. वेलकम टू जम्मू अँड काश्मीर. मित्रांनो, मला विश्वास बसत नाही आहे की मी आज जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे. त्याचं कारण हे आहे की मला म्हणजे सगळ्यांना जवळपास असं वाटायचं की जम्मू अँड काश्मीर काही वेगळं आहे का, परंतु आतापर्यंत जोपर्यंतचे आता 30-40 किलोमीटर चालवलेत जम्मू अँड काश्मीर, मला आपल्यासारखंच वाटलं. म्हणजे आपले मुंबई पुणे नाशिकचे जसे रोड असतात तसेच रोड आहेत, तसंच ॲटमॉस्फिअर आहे दोन्ही दिशेला. झाडं पण तशीच आहेत, रोड पण तशीच आहेत, माणसं पण तशीच आहेत. म्हणून असं वाटतं की
इट्स फिलिंग नॉर्मल. हां नक्कीच हे पुढे गेल्यावर क्लायमेट चेंज होऊ शकतं आणि रोड्स पण चेंज होतील, पण आता तरी मला पूर्णपणे नॉर्मल वाटतंय. उधमपूर 66 किलोमीटर आहे अजूनही. प्रिपेड चालत नाही आहे एअरटेलचं. सो मध्ये स्टार्टिंगला बंद पडलं, परत थोडा वेळ चाललं. आय वॉज सरप्राईज की प्रिपेड चालायला लागलं, पण परत बंद पडलं. मला विश्वास बसत नाही की आपण जम्मूमध्ये आहोत. त्या बिल्डिंग्स पहा. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. वाव. म्हणजे ठीक आहे, कम्प्लिटली डेव्हलपमेंट झाली नाही आहे, अंडर कन्स्ट्रक्शन स्टेटमध्ये सर्व गोष्टी JNKमध्ये, परंतु त्या डेव्हलपिंग स्टेटमध्ये आहेत. द प्रोग्रेस इज देअर. रोड्स, पूल, हे पूल बघा किती मोठे मोठे आहेत. चांगली गोष्ट आहे मला वाटते JNKसाठी. डेफिनेटली JNKच्या लोकांना देखील फ्युचरमध्ये त्याचा डेफिनेटली फायदा होणार आहे. ते जे वेगळेपण आहे JNKचं ते नष्ट व्हावं असं माझं मत आहे. आणि आपल्या भारतामध्ये जसं वाटतं तसंच इथे देखील वाटावं. ते आता तसंही वाटते, वाटायला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट, मेन गोष्ट म्हणजे आपले प्रिपेड इथे चालले तर खूप बरं होईल. आता थोड्या वेळात आपण उधमपूरला पोचणार आहोत. देखील काय बोलतं आहे आता नॉर्मल. मला दाखवत तरी पाहिजे. मला दाखवत नाही, स्वतःच बोलतोय. उन्हात ये बोल. आहे नॉर्मल आहे, कालपेक्षा बरी आहे. कालपेक्षा तर वाट लागलेली पूर्ण बिना पाण्याच्या आत निदान फ्रेश तरी आहोत थोडं तरी. पोचू आता 1-2 तासात. हो बघू आता. अजून 86 किलोमीटर बाकी आहे. किती? 86 किलोमीटर बाकी आहे. अरे माझा पेपरच बंद झाला आहे प्रिपेड. अरे हां, आता इथं पोस्टपेड. हां पोस्टपेड फील्ड आहे, त्या टाकायला लागेल त्या फोनमध्ये पेपरमध्ये. सो ऑलरेडी अगेन 86 किलोमीटर अजूनही चालवायचं आपल्याला. थोडा पोटात दुखतोय. त्या हॉटेलमध्ये बर्गर किंगमध्ये बर्गर बरोबर जी कोक आणि आईस्क्रीमचं मिश्रण जे केलं ना मी पोटामध्ये, त्याने जरासं पोट दुखायला लागले माझं. मला ॲक्च्युली पुलाव खायचं होतं, राईस वगैरे, पण या बाकीच्या सर्वांना बर्गर खायचं होतं. सो बर्गर किंगमध्ये गेलो आणि दॅन ऑर्डर समथिंग विच इज आय डोंट नो काय खाल्लं ते. त्यांनाच ऑर्डर कसं सांगितलं माझ्यासाठी. चिकनचं होतं ते अँड जस्ट वेंट सम रॉंग. आणि त्याबरोबर कोक आणि आईस्क्रीम. आय थिंक दॅट वॉज द डेडली कॉम्बिनेशन. सो आय होप थोड्या वेळाने ते क्लिअर अप होईल. ला 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 ला. कंटिन्यू काय गाडी स्टॉल ते समजत नाही आहे. मोठे गेअर माझा अप्पर राहतं. हे ट्रॅफिक आहे JNKमध्ये. गेले पाऊण तास हेच ट्रॅफिक चालू आहे. वाईट टायरिंग, थकवणार आहे. वेलकम टू जम्मू कॅन्टोनमेंट. वेलकम टू द सिटी ऑफ टेम्पल्स. जम्मू 4 किलोमीटर. कतरा श्रीनगर 298. गॉड, काय कट मारली त्या गाडीने. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. भारताचा झेंडा जम्मूमध्ये एकदम शानदार उभा आहे. शानदार फडकतोय. महाराजा हरिसिंगजी. तर बघा जम्मू उधमपूर हायवेला अटॅच झालं. खाली जायचं का? नाही वरती. पण आवडलं असतं ऑफरोडिंगसाठी जाणं. खूप कंटाळा यार टारमॅकवर गाडी चालून पक्का बोर झालो आहे. त्याला कधी असं होतं की लडाख रिजनमध्ये जातो आणि काय ऑफरोडिंग करायला भेटते. सवय ना आपली दर संडेची. काय करणार यार.
आय एम मिसिंग इट लॉट ऑफ. माझे मित्र मिस करतात पेणमधले. स्वराज तुषार बघत असाल व्हिडिओ तर आठवण आली तुमची, उचकी आली असेल तुम्हाला. आय एम मिसिंग यू गाईस. मला वाटतं हळूहळू आपण इकडून चढत चढत या डोंगरावर जाणार आहोत, हाईट पकडणार आहोत. ही खिंड वाटते मला. ओ व्हेरी बॅड डिसिजन यार, व्हेरी बॅड. हम चले पहाड़ में, हम चले पहाड़ में, पहाड़ की दुनिया जीने. पुढे एक टनेल आहे. NHAI welcomes you. Thank you. Thank you NHAI for this tunnel. Thank you Bharat Sarkar for this tunnel. Definitely. अरे बाप रे बाप. आता कुठेतरी चेंज फील करत आहे मी. ॲटमॉस्फिअर बघून भूगोल बदलला आहे जम्मूपासून, जम्मू सोडल्यापासून. म्हणजे स्पेशली कचरापासून तुम्हाला डेफिनेटली काहीतरी वेगळं फील व्हायला सुरुवात होणार की आपण गेले काश्मीरच्या व्हॅलीमध्ये आलो आहे. एक कचरापासून फील व्हायला सुरू होतं. तोपर्यंत आपल्याला मुंबई पुणे नाशिकच वाटतं. हा माझा अनुभव तरी झाला यार, खरोखर. तुम्हालाही असंच वाटेल 101% कधी आलात तर. पण या नक्की या, फिरायला हवं मित्रांनो. मी गेले 4 दिवस खूप लाईफ एन्जॉय करतो आहे. सर्व टेन्शन सर्व पाठीमागे ठेवून या 2 चाकांवर मोटरसायकल चालवायची मजा काही वेगळीच असते. जवळपास आपण 2000 किलोमीटर, 2 ते 2500 किलोमीटर आपण दूर आहोत आपल्या घरापासून. 4 दिवस 2500 किलोमीटर वेगळा अनुभव देऊन जातात नक्कीच. आणि अजून खूप बाकी है. अभी तो शुरुआत है, अभी तो चौथा दिन है अपने राइड का. काय बेशरम माणूस आहेत. गाडी आहे तरी पण हात धुते. मूर्ख माणसं आहेत. होता का डोंगर दिसत असेल तुम्हाला, मला वाटतं कॅमेरात आता काय दिसतात यार, विशाल. मला वाटतं आपण त्यांच्यावरनं जाणार आहोत उद्या. हो हो. खूप भारी वाटते यार. सूर्यास्त होतो. आणि आता आजच्या व्हिडिओची हायलाईट तर हीच आहे, हाच रोड आहे. अशी इच्छा होता माझ्या मनातून की थांबून इकडे झाडांचं निरीक्षण करावं, झाडं कुठली आहेत तुम्हाला माहिती सांगावी. कारण का आपण ट्रॅव्हलिंग बरोबर हे देखील करत असतो या चॅनलवर. पण आपल्याला ग्रुप बरोबर राहायचं आहे, ग्रुप राईड करायची आहे. सो आपण ते करू शकणार नाही, अदरवाईज मी ते केलं असतं. बाप रे बाप. आता आपण उधमपूर डिस्ट्रिक्टमध्ये आहोत ॲक्च्युली. काहीच वेळात उधमपूरला पोहोचणार.
ओके, अखेर पोचलो आपण हॉटेल डॉल्फिनला. पार्किंगचा इश्यू आहे या हॉटेलमध्ये, आल्याला फेस करावा लागतो. ओके, ही आज आपली आजची उधमपूरचा स्टे लोकेशन. चांगलं आहे, 2 बेड आहेत विनायकसाठी आणि माझ्यासाठी. आणि इकडे बाथरूम आहे विच इज क्वाईट क्लीन. ऑल गुड. विनायक आजा भाई, मस्त आहे रूम. छान आहे. छान आहे, क्लीन इंटेरियर. हां चालेल ब्रो. हां या भाई, झालं जेवण? झालं का? एक नंबर. सो आता लंच झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात आपण ब्रिफिंगसाठी जाऊ. ब्रिफिंग असेल उद्याच्या राईडची आणि मग त्याच्यानंतर झोपायचं आहे, कारण का उद्या आपल्याला सोनमार्गला जायचं आहे आणि राईड डिफिकल्ट असणार, त्यामुळे झोपावं लागेल. आणि थोडं पोट देखील खराब होतं माझं, त्यामुळे मी पण जास्त जेवलो नाही, जस्ट थोडीशी दुपारी एक आईस्क्रीम बरोबर कोक खायचा प्रयोग केला, त्यामुळे पोटामध्ये वेगळंच एक्सपेरिमेंट झाले. त्यामुळे आता पुन्हा पटकन झोपतो मी आणि रेस्ट घेऊन उद्या राईडसाठी निघतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही काळजी घ्या आणि आनंदी राहा. पुढच्या व्हिडिओ भेटू आपण आपल्या राईडच्या डे 6 मध्ये. बाय.